नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे महावितरण कंपनीमार्फत बंड गार्डन विभाग पुणे अंतर्गत जे आहे ही अप्रेंटिस भरतीसाठी जे परिपत्रक आहे हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. हे परिपत्रक जे आहे दिनांक 31 डिसेंबर 2024 आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 नुसार बंड गार्डन विभागाअंतर्गत इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेड्सच्या ITI उमेदवारांसाठी जे आहे अप्रेंटिस भरती करण्यात येणार आहे. तर यासाठी 2025-26 या एका वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे इस्टॅब्लिशमेंट ID त्यांनी दिलेला आहे E01172700510. या इस्टॅब्लिशमेंट ID वरती उमेदवारांना जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे. यासाठी 20 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्जाची नोंदणी जी आहे उमेदवारांनी करायची आहे. त्यानुसार संकेतस्थळावरती जे आहे ऑनलाईन अर्ज नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिशियन व वायरमन शिकाऊ उमेदवाराची जी काही माहिती आहे ही 21 जानेवारी 2025 रोजी जी आहे डाउनलोड करण्यात येईल आणि सदर यादीच्या अनुषंगाने जे आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडच्या जे काही तुमचे मेरिट गुण राहतील त्यानुसार जे आहे निवड प्रक्रिया राबवण्यात येईल, अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. तर ही झालं मित्रांनो 31 डिसेंबरचं पत्र. आणि आणखी एक कॅन्डिडेटने एक पत्र शेअर केलेलं आहे. हे पत्र आहे 7 जानेवारी 2025चं. तर यामध्ये जे आहे दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित पुणे बंड गार्डन विभागाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पात्र आणि इच्छुक पाल्यांकडून जे आहे शासकीय ITI म्हणजेच 20 तंत्री किंवा तारतंत्री उत्तीर्ण उमेदवाराकडून अप्रेंटिस भरतीसाठी जे आहे जाहिरात मागवण्यात येत आहे. तर या जो पत्र आहे मित्रांनो 7 जानेवारीचं, तर यामध्ये जे आहे जे काही महावितरणचे कर्मचाऱ्यांचे पाल्य आहे यांच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि या आधीचं जे पत्र आहे 31 डिसेंबरचं यामध्ये जे आहे अशा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. त्यामुळे जर समजा तुम्ही नॉर्मल कॅन्डिडेट जरी असाल तरी देखील तुम्ही अप्लाय करून टाका. जर तुमचा नंबर लागला तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला पुढे बोलावलं जाईलच. तर यामध्ये थोडा एक बदल दिलेला आहे मित्रांनो, तो म्हणजे यामध्ये उमेदवाराचं जे वय आहे हे किमान 18 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे. वयोमर्यादा किमान 18 ते जास्तीत जास्त 32 वर्ष मागितलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, उमेदवार जो आहे हा महाराष्ट्रातील कायम रहिवासी असला पाहिजे आणि तो शक्यतोवर पुणे किंवा त्या जवळपासच्या परिसरातला असला पाहिजे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर काही कागदपत्र जे आहे हे संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत जे आहे विभागीय कार्यालय येथे सादर करायचे आहेत. तर त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की जे काही शैक्षणिक पात्रतेबाबतचं प्रमाणपत्र आहे, मार्कशीट आहे, 10वीचं गुणपत्रिका, ITIची गुणपत्रिका आहे, पासपोर्ट साईज फोटोग्राफ आहे, त्यानंतर पाल्य जे काही महावितरणचे कर्मचाऱ्यांचे पाल्य असतील तर त्यांच्या पाल्याचे जे काही पालक आहेत त्यांचे कर्मचारी ओळखपत्र तुम्हाला सादर करावे लागतील. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते पुस्तकाची प्रत, तसेच अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्याची प्रत इत्यादी कागदपत्र त्यांनी ऑफलाईनसुद्धा सांगितलेले आहे. हे कागदपत्र ऑफलाईन सादरसाठी 7 जानेवारीच्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे आणि 31 डिसेंबरच्या पत्रामध्ये असा कुठलाही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे जर समजा तुमचं शक्य असेल या विभागाशी कॉन्टॅक्ट करून तर जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही क्लिअर करून घ्या. आणि काही माहिती मिळाली तर खाली कमेंटला नक्की सांगा, जेणेकरून इतर उमेदवारांसाठी सुद्धा ते सोयीचं जाईल. तर अशा प्रकारे जे आहे हे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी अप्लाय लिंकसुद्धा या विभागाने जाहीर केलेले आहे. तर त्यानुसार जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली अप्लाय करून टाका. आणि जे ऑफलाईन कागदपत्रासंदर्भाचं आहे तर ते एकदा तुम्ही या विभागाशी भेटून किंवा यांच्या हेल्प डेस्कवरती कॉल करून जे आहे तुम्ही विचारू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे संपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.